अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठापासून मी धपाटं बनवलेले आहे. दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीला फारच टेस्टी आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या आहेत. 1 चमचाभर जिरे आणि 1 चमचाभर मीठ मिक्सरला फिरून घेतले. जाडसर असं वाटण करून घेतलेले हे अशा पद्धतीने. तर इथे मी ताट घेतले आणि ताटामध्ये 2 वाटे ज्वारीचं पीठ घेतले आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि चाळणीने चाळून घेतलेलं आहे पीठ मी इथं. 1 चमचाभर हळद टाकली त्याच्यामध्ये. 1 मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि 1 वाटी कोथिंबीर आणि मेथीची भाजी बारीक चिरलेली, 1 गाजर किसलेले आणि आत्ता जे दाखवला होता हिरव्या मिरच्या ठेचा ते ठेचा, 1 चमचाभर मीठ आणि हे पिठामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळीकडे पीठ लावून घ्यायचे. ह्या टाकलेल्या साहित्यात पीठ सगळीकडून मिक्स करून लावून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेले आणि आता पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचे. पाणी वरवरच टाकीत राहायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, पीठ पातळ होते म्हणून मी वरवरच पाणी टाकायला लागले ह्याच्यामध्ये. इथं मी आता उंडा तयार केलेला आहे आणि असं घट्ट ठेवलेलं आहे. आता इथं पोळीपाड घेतलं आहे आणि लगेचच धपाटे करून घ्यायचे. तर टाईम नाही लावायचा ह्याला, पीठ पातळ होतं. आणि ह्याच्यावर स्वच्छ धुतलं एक कपडा टाकला आहे आणि त्याच्यावरती पाणी टाकलं आहे, असा उंडा बनवून घेतला आहे. आणि आता हे थापून घ्यायचं आहे हाताने. ह्याला पाणी अगर तेल दोन्ही लावलं तरी चालतंय. अशा पद्धतीने थापून घ्यायचं हे धपाटं आता थापून घेतलेलं आहे आणि गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेले आणि त्याच्यावरती धपाटं असं टाकून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. कपडा थोडा थोडा काढून घ्यायचा आहे. थोडं कढीलाच गेले, तव्याच्या मध्यभागी नाही गेलं. हे असं चमच्याने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं. आता पलटी करून घ्यायचे. पलटी करून घेतली आणि छान असं हे भाग भाजलेला आहे धपाट्याचा. परत एकदा पलटी करून घ्यायची खालच्या भागाला. अशा पद्धतीने धपाटं तयार झालं. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा.